नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। मुशीचं कालवण कसं करायचं हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: ही मुशी घेतले स्वच्छ धुवून, जिरे घेतलेले फोडणीसाठी 1 चमचा, हळद अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि वाटणासाठी 1 कांदा घेतलेला आहे उभा चिरून, खोबरं घेतलेलं आहे 4 ते 5 चमचे, कोथिंबीर, आलं घेतलेलं 1 इंच, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत, मिरी घेतलेले 7-8, ही मसाले वेलची 1 घेतले, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे। पॅन ठेवलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घेऊया भाजण्यासाठी। मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं। कांदा थोडा भाजलेला आहे, खडा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा, हा थोडा परतायचा आणि ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं। हे आता लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। हे भाजून झालेलं आहे, आता हे काढून घेऊया। हे खोबरं पण थंड झालेलं आहे, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि आलं, हे आता बारीक करून घेऊया मिक्सरला। हे बघा, मिक्सरला हे मी बारीक करून घेतलेलं आहे, बारीक पेस्ट करायची, जाड ठेवायचं नाही। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। जिरं, परतून घ्यायचं। कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये आमचूर किंवा चिंच टाकली तरी चालेल। टोमॅटो परतून झालेला आहे, याच्यामध्ये हळद टाकून घेऊया, चवीप्रमाणे मीठ, कांदा लसूण मसाला, याच्यामध्ये आता वाटण टाकून घेऊया। वाटण हे चांगलं परतून द्यायचं। वाटण हे परतून झालेलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मुशी टाकून घेऊया। हे छान आता परतून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया। जसं तुम्हाला घट पातळ पाहिजे तसं करू शकता। आता हे बारीक गॅसवर आता शिजवून देऊया। हे बघू शकता किती छान याला तरी पण आले आणि मुशी पण शिजलेली आहे। तुम्हाला दाखवते, हे बघा, जास्त पण शिजवायची नाही। ह्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेऊया। मुशीचं कालवण तयार आहे। हे बघा, मुशीचं कालवण तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। सबस्क्राईब नक्की करा।